श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि हो, बेल घंटा आयकॉन पण प्रेस करून घ्या, जेणेकरून स्वामींनी आपल्यासाठी जे संदेश पाठवले आहे ते आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील. जे जे होईल ते स्वामीच्या इच्छेने होईल, हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो, पण हे वाक्य खरंच आपल्या जीवनात कधी ठामपणे उभं राहतं? हे समजतं जेव्हा संकटाच्या गर्द सावल्या आयुष्यात झाकळून टाकतात आणि मग अचानक एक अदृश्य हात आपल्याला उचलतो. तो हात असतो अक्कलकोट स्वामींचा. स्वामी भक्त हो, आपण आज इथे एका स्वामी भक्ताचा अनुभव सांगणार आहोत. त्या स्वामी भक्ताचं नाव आहे आदित्य. एक गरीब घरात जन्मलेल्या पण प्रामाणिक मनाच्या तरुणाची. तो स्वप्न बघायचा, पण त्याच्या वाट्याला यायचं फक्त संघर्ष, अपमान आणि नशिबाची मार. स्वतःचं काहीतरी करायचं होतं, आईवडिलांना सुख द्यायचं होतं, पण आर्थिक परिस्थिती अशी की 2 वेळचं जेवणही मिळावं यासाठी हातपाय मारावे लागायचे. आदित्य 25 वर्षाचा, BCom पर्यंत शिक्षण घेतलेलं, पण नोकरी न मिळालेली. वडिलांची किरकोळ शेती, आई घरात मोलमजुरी करणारी. त्याच्या डोळ्यात स्वप्न होती, व्यवसाय करायचा, स्वतःचं नाव काढायचं, पण पैशा वाचून काहीच सुचायचं नाही. आई शकुंतला स्वतःला झिजवून कुटुंबाला सावरते. तिच्या ओठांवर कायम स्वामींचं नामस्मरण असतं. ती म्हणते, स्वामी पाहतील सगळं. आदित्यच्या यशाचं ती स्वप्न पाहते, पण रोजच्या संघर्षात तिचं शरीर थकून गेलंय. वडील बाळासाहेब शांत, संयमी, पण काळजीत गेलेला माणूस. शेतीत काहीच न उरल्याने त्याचं मनही कोसळलं. ते आदित्यवर प्रेम करतात, पण बोलून दाखवत नाहीत. हा अनुभव जरी आदित्यचा असला तरी प्रत्येक वळणावर स्वामींचं अदृश्य अस्तित्व आहे. संकटामध्ये ते उभं राहतात, पण त्यांच्या कृपा एका अटीवर चालते, श्रद्धा ठेव आणि नाम घ्या. सकाळी 7 वाजले होते. आदित्यचा दिवस नेहमीप्रमाणेच उगवला. चहाचं पातेलं गॅसवर ठेवून त्याने एक नजर घड्याळाकडे टाकली. 5व्या इंटरव्ह्यूसाठी आज तो शहरात जाणार होता. 4 ठिकाणी तो अपयशी ठरला होता. तू बॅकग्राऊंड गरीब आहेस, अनुभव नाही, इंग्रजी बोलता येत नाही, असं त्याला ऐकावं लागायचं. आईने त्याच्या डब्यात चपाती आणि कोथिंबीर वडी ठेवली. तिचं हसणं नकळत डोळ्यात पाणी घेऊन येतं. बाळा, स्वामींचं नाव घेत जा, जे योग्य असेल ते होईल. ती हातावर ओम श्री स्वामी समर्थ लिहून देते, जणू एखादं कवच. आदित्य जरा वैतागून म्हणतो, आई, स्वामी काही नोकरी देणार का? हातात काहीच नाही आपल्या. आई शांतपणे उत्तर देते, स्वामी काही देत नाहीत बाळा, पण योग्य वेळी योग्य दार उघडतात. तू फक्त त्यांच्यावर विश्वास ठेव. बसमध्ये बसून आदित्य कोल्हापूरच्या दिशेने निघाला. मनात विचारांचं काहूर होतं. हा मुलाखत यशस्वी होईल का? नाही जमलं तर पुढे काय? त्याच्या पायाखालची जमीन सरकत होती आणि वरून काळजावर दडपणाचं आभाळ होतं. बसच्या खिडकीतून बाहेर पाहताना त्याला एक मंदिर दिसलं. मंदिराच्या गाभाऱ्यात स्वामी समर्थांची मूर्ती चमकत होती. त्याच्या मनात काहीसं हललं. कधीही नशिबावर विश्वास न ठेवणारा आदित्य न कळत म्हणाला, स्वामी, जर खरंच काही ऐकत असाल तर एक संधी द्या, एक छोटीशी दार उघडा. त्या दिवशी आदित्यची मुलाखत झाली, पण पुन्हा तीच उत्तर, वी विल गेट बॅक टू यू. तो परत घरी आला. आईने विचारलं, काय झालं बेटा? त्याने नुसतं मान हलवली. संपूर्ण देह थकलेला, मन कोसळलेलं, स्वप्न फुटलेली. त्या रात्री झोपेत त्याला एक विचित्र स्वप्न पडलं. तो एका जंगलात अडकलेला, वाट हरवलेली, रात्र झाली होती आणि अचानक समोरून एक तेजस्वी व्यक्ती आली.
डोक्यावर भगवी टोपी, चेहऱ्यावर तेज, डोळ्यात खोल शांतता. बाळा, रडू नको, वेळ लागेल, पण मी आहे तुझ्यासोबत. आदित्य घाबरून उठला. त्याचं हृदय धडधडत होतं. आईजवळ जाऊन म्हणाला, आई, मी स्वामींना स्वप्नात पाहिलं. आई हसली आणि फक्त एवढंच म्हणाली, आता खरी सुरुवात झाली रे बाळा. स्वप्नानंतर आदित्यचं मन एका वेगळ्याच भावनेनं भारावून गेलं. तो उठला, तोंड धुतलं आणि पहिल्यांदाच स्वतःहून स्वामीच्या फोटोसमोर उभं राहून ओवाळलं. आईने ते पाहिलं आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. कधी काळी तू मला म्हणायचास स्वामी काय देतील, आणि आज तू त्यांच्यासमोर नतमस्तक. तो हळूच म्हणाला, आई, मी अजून काहीच ठरवलं नाही, पण आता मनातून वाटतं की स्वामी खरोखर काहीतरी करतायत. दुसऱ्याच दिवशी सकाळी आदित्य एका ओळखीच्या वकिलाकडे काही कामासाठी गेला. तिथं एका मध्यमवयीन गृहस्थाशी त्याची ओळख झाली. पांढऱ्या शुभ्र कपड्यातला, खांद्याला टाकलेला पांढरा उपरणा, चेहऱ्यावर शांत पण ठाम भाव. त्यांनी आदित्यला विचारलं, काय करता तुम्ही? आदित्यनं खंबीरपणे सांगितलं, BCom केलंय पण काम मिळत नाही, व्यवसाय करायचा आहे पण भांडवल नाही. त्या गृहस्थांनी त्याचं नाव विचारलं आणि लगेच खिशातून एक कार्ड काढून दिलं. हे माझं ऑफिस आहे, उद्या सकाळी 10ला या, बोलू. त्यांचं नाव होतं श्री विनायक चितळे. ते होते कोल्हापूरमधील एक प्रसिद्ध उद्योजक. आदित्य दुसऱ्या दिवशी वेळेवर पोहोचला. एक मोठं ऑफिस, स्टाफ, स्वागत कक्ष. त्याला आश्चर्य वाटत होतं. असं काही आपल्या वाट्याला येईल हे स्वप्नातही वाटलं नव्हतं. विनायकजींनी त्याला आत बोलावलं. मी तुझं बोलणं ऐकलं आणि मला तुझ्या डोळ्यात प्रामाणिकपणा दिसला. मला तुझ्यात काहीतरी वेगळं जाणवतंय. तुझा आत्मविश्वास मला भावला. मी तुला एक संधी देतोय. माझ्या एका नवीन युनिटमध्ये सहाय्यक व्यवस्थापक म्हणून काम करायचं आहे का? आदित्य हबकलाच. माझ्याकडे अनुभव नाही ते बघू, पण एक अट आहे, प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि स्वामींवर विश्वास ठेवून काम कर. आदित्यला धक्का बसला. तुम्ही पण स्वामी भक्त आहात? विनायकजी हसले. मी कोण आहे माहीत नाही, पण ज्या दिवशी माझं आयुष्य उद्ध्वस्त होतं त्या रात्री एका भिकाऱ्याकडून ओम श्री स्वामी समर्थ ऐकलं आणि दुसऱ्याच दिवशी माझ्या नशिबाला कलाटणी मिळाली. तुझं नशीब बदलणार आहे, फक्त श्रद्धा ठेव. आदित्यने तिथून काम सुरू केलं. पहिल्या दिवशी ऑफिसच्या देवघरात स्वामींचा फोटो पाहून त्याचं मन भावनांनी भरून आलं. सुरुवातीला त्याला अनेक अडचणी आल्या. मॅनेजमेंटचं काम, लोकांशी व्यवहार, रिपोर्ट्स, पण तो मेहनत घेत राहिला. आई दररोज त्याला घरून डब्बा देत असे आणि स्वामींचं नाम घेऊन बिदांगी देत असे. तिसऱ्या महिन्यात कंपनीने एक मोठा प्रोजेक्ट जिंकला. आदित्यने त्या यशात मोलाचा वाटा उचलला. त्याच्या खात्यावर अचानक 50,000 रुपयाचा बोनस जमा झाला. तो विश्वासच बसत नव्हता. तो घरी परतला. आईसमोर पावती ठेवली. आईने डोळे मिटले आणि हळूच म्हणाली, स्वामींनी दिलं, पण ही तर फक्त सुरुवात आहे बाळा. काही महिन्यांनी विनायकजींनी त्याला त्याच्या नवीन व्यवसायात भागीदार बनवायचं ठरवलं. आदित्य, तू फक्त कर्मचारी नाहीस, तू माझ्यासारखाच एक लढव्या आहेस. मी तुझ्यात मला दिसतो. आता आदित्यचे दिवस पालटले होते, पण त्याने नम्रता सोडली नाही. तो रोज सकाळी कामावर जाण्याआधी आईच्या हातून स्वामींचं नाम लिहून घेत असे. आदित्यने पहिल्यांदा काय केलं तर आईवडिलाचं जुनं घर पाडून नवं पक्कं घर बांधलं. त्यांचं स्वप्न होतं आईला आराम देण्याचं. घराच्या दरवाज्यावर कोरलेलं होतं, ओम श्री स्वामी समर्थ, कृपे संकट निवास. शेजारी लोक म्हणायचे, ही तर एक चमत्कारी गोष्ट आहे. आदित्यला तर स्वामींनी उचलून धरलंय. एक दिवस विनायकजींनी सुचवलं, आपण अक्कलकोटला जाऊन स्वामींना धन्यवाद द्यायला हवंच. आदित्य तयार झाला. तो, आई, वडील आणि विनायकजी
सगळे एकत्र निघाले अक्कलकोटला. स्वामींच्या समाधीसमोर उभं राहिल्यावर त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, स्वामी, मी काहीही नव्हतो, पण तुम्ही मला सावरलं, माझं आयुष्यच बदलून टाकलं. आईने खाली वाकून नम्रतेने नमस्कार केला. बघा स्वामी, माझं लेकरू आज तुमच्यामुळे उभं राहिलंय. आदित्य आता समाजासाठी काम करत होता. गावात एक स्वामी मंदिराचं नूतनीकरण, गरीब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना आणि दर गुरुवारी स्वामींचा भजन कार्यक्रम सुरू केला. तो म्हणायचा, स्वामींनी जे मला दिलंय त्यात माझं काहीच नाही, ते मी इतरांना देतोय. आदित्यची जीवनगाथा पूर्णपणे बदलली. एक स्वप्न, एक संधी, एक भेट आणि स्वामींच्या नामस्मरणातून आलेला विश्वास. आर्थिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक उन्नती, विनम्रता आणि सेवाभाव हे स्वामींचे खरे भक्त म्हणून त्याने आत्मसात केलं. स्वामी भक्त हो, इथपर्यंत ज्याही स्वामी भक्तांना आपला संदेश ऐकला आहे त्यांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.